तसं तुमचं म्हणजे यातून किती उत्पन्न होतं कसं असतं? उत्पन्न म्हणजे वासरच धरायचे थोडक्यात. बरं. जी आपल्या इथं जी वासरं राहतात म्हशीला झालेली ती आपण जी सांभाळत आहोत तीच थोडक्यात उत्पन्न म्हणायचं, बरं बरं. असा विषय. तरी पण साधारणपणे आता तुम्हाला एक वर्षातून किती मिळतात यातून? 4-5 लाख रुपये भेटते. हो, एक वर्षात जास्त काय मोठं सांगण्यात अर्थ नाही. 4-5 लाख रुपये. 4-5 लाख रुपये वासरं म्हशी काय विकल्या जातील त्याच्यातनंच बर. येते. म्हशी तर मोठ्या विकत नाव सहसा, पण जी वासरं जी आहेत त्यातनंच उत्पन्न. त्यातनं. आता काय असं माहिती आहे का, आम्ही बऱ्याच मोरा म्हशींच्या पण फार्मला गेलो, गायींच्या फार्मला गेलो, पंढरपुरी म्हशीच्या फार्मला आम्ही भेटी दिला. पण त्या मोरा बाकीच्या ज्या जनावर आहेत त्याला पैसे जास्त आले का ते लोक लगेच देतात, काय प्रॉब्लेम नाही. पण काही काही लोकांचं म्हणजे पंढरपुरी त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, किती पण पैसे होते देत नाहीत. ते देत नाही. काय कारण काय असतं म्हणजे तुमचं काय वैशिष्ट्य असं जसं? म्हणजे थोडक्यात आता सांगायचं झालं तर लळा लागलेला असतंय. थोडक्यात जीव दिल्यावरच झालं ना दुसरं, अरे बाप, असा विषय आहे. मग ते आपल्या अंतरकरणातलाच तो एक हा, तसा विषय आहे. म्हणजे देऊ शकत नाही आपण. हा, म्हणजे लळा लागलेला असते त्याच्यात, त्याच्यामुळे ती माणसं देत नाहीत सहसा. तुम्ही मग लाख रुपये द्या, 10 लाख रुपये द्या, ते काय? पैशाचं बाजूला असते पैसा.